नमस्कार, सुस्वागतम. मी आरती गुप्ते. आज मी तुमच्यासमोर प्राध्यापक सूर्यकांत द वैद्य यांनी लिहिलेली एक कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे कोण कुणा घाली माळ. ऐकूया तर. कोण कुणा घाली माळ. खळ नाही कोठे बाप्पा उदाराच्या दातृत्वाला. खळ नाही कोठे बाप्पा उदाराच्या दातृत्वाला. पेलायचे राखायचे बळ नसे पार्थिवाला. ऊर्जादायी प्रेरणेने हाडे हसत उठली. ऊर्जादायी प्रेरणेने हाडे हसत उठली. कार्ये कसदार व्हाया तुझी रूपे साह्या आली. तुवा भरलेला प्राण झाला सवंगडी माझा. तुवा भरलेला प्राण झाला सवंगडी माझा. आयुष्याचा पळ पळ भरी श्वास नित्य ताजा. तुवा दिले पुन्हा तुला अर्पायचे वापरून. तुवा दिले पुन्हा तुला अर्पायचे वापरून. विपरीत होई खरे सुदाम्याचे अन्नदान. विवेकाने बांधाबांध केली निष्ठेने खपून. विवेकाने बांधाबांध केली निष्ठेने खपून. माहेरास निघताना बघायचे ना वळून. भरो आल्या कोसळाला जागेवर खिळू देना. भरो आल्या कोसळाला जागेवर खिळू देना. वाट माऱ्या संकटांना आहे तिथे जळू देना. फुटे चंदनाचे झाड खडकाच्या फटीतून. फुटे चंदनाचे झाड खडकाच्या फटीतून. त्याच्या सुगंधी फांद्यात राहे गारठा गोठून. कशासाठी खंत करू कशासाठी अश्रू ढाळ. कशासाठी खंत करू कशासाठी अश्रू ढाळ. मी तू एक झाल्यावर कोण कुणा घाली माळ. मी तू एक झाल्यावर कोण कुणा घाली माळ. धन्यवाद. कवी आहेत सूर्यकांत द वैद्य आणि सादर करती आरती गुप्ते.